अज्ञात वाहनानं स्कूटरला पाठीमागून ठोकरल्यानं झालेल्या अपघातात मौजे सांगाव इथल्या 30 वर्षीय विवाहितेचा मृत्यू झाला। पल्लवी राहुल पाटील असे या महिलेचं नाव असून रेल्वे भरती परीक्षा देऊन परत येत असताना हा अपघात झाला। या अपघातात पल्लवी यांचे वडील किरकोळ जखमी झालेत। कागलच्या लक्ष्मी टेकडी इथं आज 3:15 वाजता ही दुर्घटना घडली। तर गारगोटी कोल्हापूर रस्त्यावर कूरजवळ सोमवारी रात्री टेम्पोनं दिलेल्या धडकेत 54 वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे जण जखमी झाले। मौजे सांगाव इथल्या 30 वर्षीय पल्लवी राहुल पाटील या कसबा बावडा इथं रेल्वे भरती परीक्षेसाठी गेल्या होत्या। दुपारी 2:30 वाजता पेपर संपल्यानंतर त्या वडील सतीश हेरुगडे यांच्याबरोबर स्कूटरवरून कागलला परत चालल्या होत्या। कागलच्या लक्ष्मी टेकडी इथं आल्यानंतर पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या वाहनानं त्यांच्या स्कूटरला पाठीमागून जोरात ठोकरलं। त्यामुळे पल्लवी आणि तिचे वडील सतीश रस्त्यावर पडले। या अपघातात पल्लवीच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन रक्तस्राव झाला, त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला। तर सतीश हिरुगडे यांना किरकोळ दुखापत झाली। पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत जाणाऱ्या चौकात हा अपघात झाला। लक्ष्मी मंदिर समोर थांबलेल्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि दोघांना कागलच्या ग्रामीण रुग्णालयात नेलं। अपघाताची माहिती मिळताच कागल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। यावेळी महामार्गावर वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती। पोलिसांनी ही वाहतूक सुरळीत करत महामार्गावरील वाहतूक पूर्ववत केली। पल्लवी यांना 3 वर्षाचा मुलगा आणि 8 वर्षाची मुलगी आहे। या अपघाताची माहिती समजताच कागल आणि मौजे सांगाव इथल्या नागरिकांनी ग्रामीण रुग्णालयात मोठी गर्दी केली होती। सायंकाळी उशिरा या अपघाताची नोंद करण्याचं काम कागल पोलीस ठाण्यात सुरू होतं। भुदरगड तालुक्यातील कूर इथले 54 वर्षीय रामचंद्र मारुती मोरे हे रात्री 10:30च्या सुमारास जेवणानंतर फिरण्यासाठी बाहेर गेले होते। कूर गारगोटी रस्त्यावर केरबा नारायण कांबळे यांच्या घरासमोर ते रस्त्याच्या कडेला उभे असताना बिद्रीकडून गारगोटीच्या दिशेनं जाणाऱ्या दुधाच्या टेम्पोला पाठीमागून आलेल्या एका एसटी बसनं जोराची धडक दिली। या धडकेमुळे टेम्पो चालकाचा ताबा सुटला आणि टेम्पोची धडक रामचंद्र मोरे यांना बसली। या अपघातात रामचंद्र मोरे यांचा जागीच मृत्यू झाला, तर टेम्पो चालक राजाराम भांडवलकर आणि वासुदेव बोंगाडे हे दोघे जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या प्रकरणी एसटी चालक सचिन नाईकवर गुन्हा दाखल करण्यात आलाय।